सन्माननीय गुरु पंडिता प्रभाताई, रंगमंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि कलाछायावर प्रभाताईंवर नितांत प्रेम असणारे उपस्थित रसिक हो. खरं तर कलाछायाचा प्रभाताईंचा स्नेह मला भरत जंगम यांच्यामुळे मिळाला. 1972ला यूथ फेस्टिवलमध्ये माझ्या सोलोसाठी, स्पर्धेच्या सोलोसाठी ऐत्या वेळेला भरतनी साथ दिली आणि तिथून आमचा परिचय झाला, स्नेह जमला आणि तो स्नेह त्यांनी प्रभाताईंपर्यंत पोहोचवला. कलाछायाच्या दशकपूर्तीनिमित्त 1975ला चित्रम खानोलकर लिखित आणि भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं प्रतिमा नाटक नृत्यनाट्य रूपात रंगमंचावर आणण्याचा निर्णय, अर्थात मोठा धाडसी निर्णय प्रभाताईंनी घेतला. खरं तर काळाच्या पुढे जाऊन कथकच्या पारंपरिक विषयाहून वेगळा पण तरीही कथकची चौकट कायम ठेवणारा असा हा प्रयोगात्मक प्रयोग होता. ह्या नृत्यनाट्यात राजकन्येच्या प्रमुख भूमिकेसाठी मला त्यांनी नाशिकहून इथं बोलावलं आणि माझं आणि प्रभाताईंचं एक अतूट नातंच जोडलं. जवळजवळ 7-8 महिने ह्या तालमी चालल्या होत्या. नाट्यलेखनातील काव्यभाषा नृत्यरूपात सादर करताना प्रभाताईंची प्रयोगशील दृष्टी अनुभवायला मिळाली. काव्यात्मक शब्द, कलेचे संकेत प्रभाताईंनी अनेक नव्या प्रतिमातून आणि प्रतीकातून नृत्यरूपात मांडले. या नृत्यनाट्याचा गायक, वादक आणि नर्तक असा एकूण ताफा 50 ते 55 जणांचा होता. सुरुवातीला सगळ्या तालमी स्वतंत्र होत्या. प्रत्येक प्रमुख भूमिका करणाऱ्या प्रत्येकाला प्रभाताई ती भूमिका समजावून सांगायच्या. नेमकं प्रत्यक्ष नृत्य करताना कसं अपेक्षित आहे तेही त्या सांगायच्या आणि मग शब्दानुरूप, संगीतानुरूप असे नृत्याविष्काराच्या हालचाली आणि त्याच्यानुसार पदन्यास त्या करून घेत असत. प्रत्येकाबरोबरचा त्यांचा उत्साह अखंडपणे प्रवाहित होताना मी बघत होते. कंटाळा हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता आणि आजही नाही. 90 मिनिटांचा हा नृत्यनाट्याचा पसारा 6 महिने नित्य नियमाने सकाळी 9 ते रात्री 12 असा चालायचा. जानेवारी 76 प्रयोगाआधी 3 आठवडे गायक वादकांसह तालमी रात्री 8 वाजता सुरू व्हायच्या आणि सगळ्या गोष्टी बिनचूक होईपर्यंत कोणतंही वेळेचं बंधन न पाळता प्रत्येकजण एकोप्यानं काम करीत असायचो. शुभारंभाच्या प्रयोगाला पंडित बिरजू महाराजजी येणार होते. त्याचं प्रभाताईंना नक्कीच दडपण होतं, पण त्यांनी ते आमच्यावर कधीच टाकलं नाही किंवा आम्हाला कधी दाखवलंही नाही. त्यावेळी महाराजजींना आणि झाकीरबाईंना जवळून पाहण्याचा आणि कार्यक्रमानंतर एकत्र जेवण गप्पांमधून त्या महान विभूतींचा सहवास मला मिळाला आणि ती माझ्यासाठी आयुष्यभराची अनमोल भेट होती. त्याआधी डॉक्टर श्रीराम लागू यांनी प्रतिमा नाटक प्रायोगिक रंगमंचावर केलं होतं. त्यांनाही एका रंगीत तालमीला प्रभाताईंनी बोलवलं होतं. काही बदल डॉक्टरांनी सुचवले आणि प्रभाताईंनी ते आवर्जून केले, प्रत्येकाकडून करून घेतले आणि ते परत लागूंना दाखवले. स्वतः चंदावरकर सर तर रोजच असायचे. चित्रम खानोलकरही 3-4 वेळा आले. पंडिता रोहिणीजाई पण एका रंगीत तालमीला आल्या. प्रभाताई ह्या सगळ्या दिग्गजांचा सहवास आमच्यापर्यंत सहजतेने पोचवत होत्या. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रभाताईंनी शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्वमध्ये ठेवला होता. ह्या रंगमंचावर जाण्यापूर्वी त्या रंगमंचाचा पूर्ण ढाचा त्यांनी त्यांच्या अंगणात उभा केला होता आणि त्यांच्या बाबांनी म्हणजे अण्णांनी मातीचं अंगण टाईल्स लावून सुशोभित केलं होतं. इतक्या तडकाफडकी त्यांनी ती गोष्ट केली की आम्ही अचंबित झालो. एकूणच प्रभाताई प्रतिमामय झाल्या होत्या. प्रतिमा या अपारंपरिक कथेतील रचनातत्व, कथानक आणि पात्रांचा मनोव्यापार या तिघांची गुंफण त्यांनी नृत्यात सहज बांधली होती. या नाटकातील निशब्द निश्वासही त्यांनी नृत्यबद्ध केले होते. 50 वर्षापूर्वी अशा अपारंपरिक कथेची निर्मिती करण्याची उर्मी त्यांच्यात होती. हे एक धाडस होतं आणि ते शिवधनुष्य प्रभाताईंनी लिलया पेललं होतं. पुणे, दिल्ली आणि मुंबई
असे ह्या प्रतिमाचे प्रयोग रंगले होते. या सगळ्या तालमींच्या वेळी मी बरेचदा प्रभाताईंच्या घरीच असायचे. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक सहवासही मला लाभला. त्यातूनच संस्थात्मक कार्य करण्याची मुख्य प्रेरणा मला मिळाली. माझ्या अंगी असलेल्या कला संवेदनांना दिशा मिळाली. प्रभाताई केवळ नृत्यगुरू नाहीत, तर त्या म्हणजे एक संकल्प आहे, एक साधना आहे आणि संस्काराची जिवंत मूर्ती आहे. कलाछाया ही त्यांची तपश्चर्या आहे. प्राण आहे, उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नपूर्ती आहे. नृत्याची उपासना करणाऱ्या ह्या कलाछायाच्या पवित्र रंगमंचावर मला सन्मानित करण्यात आलं, हे माझं भाग्य आहे. प्रभाताई, तुमच्याकडून मिळालेली ही स्नेहाची ऊब अनमोल आहे. कलाछायाच्या गौरवशाली 60 वर्षांच्या या प्रवासाला मनापासून वंदन आणि माझा कौतुक सोहळा केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते.